तुमच्या गोलसाठी तुम्ही मॅनिफेस्टेशन चालू केलेलं आहे का? पण तुम्हाला समजत नाही आहे का अफर्मेशन कशी बनवायची? अफर्मेशन काय असतात? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आपल्या मॅनिफेस्टेशनसाठी आपण अफर्मेशन कसे बनवायचे आणि आपण स्वतः बनवू शकतो. काही-काही लोकांना ते समजत नाही की अफर्मेशन काय असतात. मी आजच्या या व्हिडिओमध्ये ते सांगणार आहे तुम्हाला. तर चला तर मग हाय, हॅलो, नमस्कार. माझं नाव प्रतीक्षा भारती आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे मैत्रीण. आणि जसं मी सांगितलं तुम्हाला की अफर्मेशन कशी बनवायची याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. आणि अफर्मेशन बनवणं काही काहींना जमतच नाही की कसं बनवायचं असतं. मेन म्हणजे अफर्मेशनवरच तुमचं मॅनिफेस्टेशन असतं. आणि अफर्मेशन जर तुम्हाला जमले बनवायला तर तुम्ही अफर्मेशन जसं अफर्मेशन तुम्ही बनवणार त्यानुसारच तुमचं मॅनिफेस्टेशन होणार. तर काही काही लोकांना अफर्मेशन काय असतात तेच मुळात समजत नाही. आणि मॅनिफेस्टेशन करतात पण त्यांचं मॅनिफेस्टेशन होत नाही. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये तेच जाणून घेणार आहोत. आपल्या सबकॉन्शियस माइंडला नो, नाही असे शब्द माहीत नसतात. त्यामुळे तुम्हाला पॉझिटिव्ह अफर्मेशन देणं गरजेचं आहे. समजा तुम्ही एखाद्या लहान मुलाला असं बोलले की दरवाजा जोरात लावू नकोस, तर मुलगा तुमचा साहजिकच जोरात लावेल, कारण नो नाही त्याला पण समजत नाही ना. तसंच सबकॉन्शियस माइंडचं असतं. आणि आपण त्याला सांगायचं आहे, आपल्या लहान मुलाला असं सांगायचं आहे की दरवाजा हळू लाव. म्हणजे अशा शब्दामध्ये नो, नाही हे शब्द वापरायचे नाही आहेत, कारण सबकॉन्शियस माइंडला नो, नाही हे शब्द नाही समजत. त्यामुळे तुम्हाला पॉझिटिव्हच बोलायचं आहे. आणि समजत जरी असले तरी मग निगेटिव्ह होतं ना ते. त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह अफर्मेशनसाठी म्हणजे आपल्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे म्हणून पॉझिटिव्ह अफर्मेशनच आपल्याला बोलायचे. नो, नाही हे शब्द वापरायचे नाहीत. त्यामुळे लक्षात ठेवा की अफर्मेशन बोलताना तुम्हाला प्रेझेंट टेन्समध्ये आणि एंड रिझल्ट लक्षात ठेवूनच तुम्हाला त्या गोष्टी बोलायच्या असतात. आणि अफर्मेशन तसं बनवायचं असतं. एंड रिझल्टच तुम्हाला लक्षात ठेवून त्या गोष्टी तुम्हाला बनवायच्या असतात. तर त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा या गोष्टी आणि अफर्मेशन बनवा. तर अफर्मेशन म्हणजे काय असतं? तर आपल्या आयुष्यामध्ये 4 भाग असतात. म्हणजे असे ठरवलेले नाही आहेत, पण एक आपण समजून घेऊया. HRCM. एच म्हणजे हेल्थ येतं याच्यामध्ये. आणि आर म्हणजे रिलेशनशिप आणि सी म्हणजे तुमचं जे करिअर असतं त्याविषयी आणि यम म्हणजे मनी. तर ह्या 4 भागातच आपलं आयुष्य असतं ना. तर ह्याच्याविषयीच आपल्याला अफर्मेशन जाणून घ्यायचे, कसे बनवायचे. एकदम सोप्या पद्धतीने आपण बघूया. पहिल्यांदा एच म्हणजे हेल्थ. आणि हेल्थ म्हणलं तर अफर्मेशन हे हेल्थवरही बनवतात. आणि तुम्हाला माहिती आहे कुठलाही मोठा आजार असू द्या आणि मॅनिफेस्टेशन केलेले लोक आहेत त्यांचा आजारही पूर्ण बरा झालेला आहे. तर हेल्थविषयी आपण कसं अफर्मेशन बनवू शकतो की मी पूर्ण बरा झालो आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह अफर्मेशन घ्यायचं आहे आणि प्रेझेंट टेन्समध्ये बोलायचं आहे. म्हणजे तुम्ही बरे झालेले आहात. थँक्यू युनिवर्स, मी बरा झालो आहे किंवा मी बरी झालेली आहे. थँक्यू युनिवर्स, मला खूप बरं वाटतंय आता. मी या आजारातून बरी झालेली आहे, असं बोलायचं तुम्हाला. किंवा तुम्ही तुमचं वेट लॉसचं जर तुमचं स्वप्न असेल आणि आता समजा जानेवारी चालू आहे, तुमचं 2 महिन्यात जर गोल असेल आणि तुम्ही ठरवलं की मार्चपर्यंत माझं वजन 5 किलो कमी झालं पाहिजे किंवा ठीक आहे 5 किलो कमी झालं पाहिजे. तर तुम्ही असं बोलायचं की थँक युनिवर्स, माझं मार्च कितीही तारीख बोलू शकता किंवा काही पण तारीख बोलायला लागेल. एक्झॅक्ट तुम्हाला नंबर बोलावा लागतो. मार्चमध्ये 10 तारीख समजूया आपण. 10 तारखेपर्यंत माझं 5 किलो वजन कमी झालेलं आहे. थँक यू युनिवर्स. म्हणजे असं अफर्मेशन तुम्हाला बनवायचं आहे. आणि समजा हेल्थमध्येच आपण बघूया, कुणाला बाळ होत नसेल आणि मग त्यांनी कसं अफर्मेशन बनवायचं, तर त्यांनी असं बोलायचं की मला बाळ झालेलं आहे, थँक यू नेस, मी खूप खुश आहे, मला बाळ झालेलं आहे. तुम्हाला प्रोसेस बोलायची नाही आहे, तुम्हाला झालेलं जे असतं ते पूर्ण बोलायचं असतं. तुमच्या हातात पाहिजे. एंड रिझल्ट जो असतो तो तुम्हाला बोलायचा असतो अफर्मेशनमध्ये. तुम्हाला प्रोसेस नाही बोलायची कुठल्याही अफर्मेशनमध्ये. तुमची प्रोसेस मग होणार नाही मॅनिफेस्टेशनची. तर याच्यासाठी आपल्याला प्रोसेस नाही बोलायची, तर लास्ट एंड रिझल्ट आपल्याला बोलायचं आहे. तर हेल्थविषयी झालं. त्याच्यानंतर रिलेशनशिपमध्ये जे असतं, समजा आपण जाणून घेऊया, कुणी नवरा बायको असतील, भांडत असतील किंवा त्यांचं पटत नसेल. मग जर बायको बोलत असेल, अफर्मेशन तिला बनवायचं असेल, तर तिने असं बोलायचं, थँक यू न्यूज, माझं आणि माझ्या नवऱ्याचं खूप चांगलं जमतंय, आम्ही दोघं खूप सुखात राहतोय आता. आणि तारीख बोलू शकता किंवा खूप चांगलं झालेलं आहे आमचं, थँक यू युनिवर्स. म्हणजे असं बोलायचं आहे. किंवा नवऱ्याने पण तसं बोलू शकता. किंवा प्रियकर प्रियसी असतात त्यांचं पण असंच असतं, मग त्यांनी पण तसंच बोलायचं, थँक यू युनिवर्स, माझी मैत्रीण माझ्याशी बोलती आता. हे तुम्हाला प्रेझेंट टेन्समध्ये तुम्हाला बोलायचं आहे. आणि एंड रिझल्ट तुम्हाला बोलायचा आहे डायरेक्ट. तुम्हाला प्रोसेस नाही बोलायची, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि HRC नंतर आपण
करिअरविषयी बोलूया, कुणाला कुठली स्पर्धा परीक्षा द्यायची आहे किंवा कुठलं एक्झाम देऊन त्यांना एखाद्या टॉप पोझिशनवर जायचं आहे किंवा त्यांचं काहीतरी स्वप्न आहे की मला याच्यामध्ये पहिलं यायचं आहे किंवा शाळेचं असू द्या, मुलांचं असू द्या. समजा तुमचा मुलगा 9वीला आहे किंवा 10वीला आहे, त्याला एवढे पर्सेंटेज मिळाले असं बोलायचं डायरेक्ट. तुम्ही बोलायचं नाही की मिळवणार आहे वगैरे. माझ्या मुलाला 10वीमध्ये एवढे एवढे पर्सेंटेज मिळाले, धन्यवाद युनिवर्स, थँक्यू युनिवर्स. म्हणजे तुम्हाला जो आनंद होणार आहे ना, तो आधीच बोलायचा आहे. समजा तुम्ही तुमच्या फ्रेंडला बोलताय की मैत्रिणीला सांगताय की अगं माझ्या मुलाला एवढे पर्सेंटेज मिळाले. मिळाल्यानंतर तुम्ही काय सांगणार आहे ते लक्षात ठेवायचं आहे. मग ते अफर्मेशन होतं की तुम्ही असं बोलायचं आहे आणि ते एंड रिझल्ट तुम्ही व्हिज्युअलाइज करायचं आहे. म्हणजे हे अफर्मेशन तुम्हाला असं बनवता आलं पाहिजे. किंवा तुम्ही एखादी UPSC MPSC अशा एक्झाम देत असाल तर तुम्हाला एंड रिझल्टमध्ये अफर्मेशन बनवायचे की मी तलाठी परीक्षा उत्तीर्ण झालेलो आहे किंवा बाकीच्या काय असतील परीक्षा त्या उत्तीर्ण झालेलो आहे आणि मला ही पोस्ट मिळालेली आहे. धन्यवाद युनिवर्स, थँक युनिवर्स. म्हणजे असं तुम्हाला बोलायचं आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. आणि आता आपलं HR CM नंतर आपल्याला मनी लास्टला जो सगळ्यांना हवा असतो. असं नाही आहे की कोणाला नाही, गरजांव्यतिरिक्त बाकीच्या पण गोष्टींसाठी आपल्याला पैशाची तर सगळ्यांनाच गरज असते ना. पैसा कोणाला नको आहे. तर तुम्हाला पगार मनीविषयी बोलायचं आणि तुमचा पगार वाढलेला तुम्हाला असं युनिवर्सला सांगायचं. तर कसं सांगणार आहे तुम्ही? आता जानेवारी चालू आहे आणि समजा मार्चमध्ये तुमचा पगार 20% वाढलेला आहे, तर तुम्हाला असं बोलायचं आहे की युनिवर्स माझा पगार 20% वाढलेला आहे, धन्यवाद युनिवर्स, थँक युनिवर्स. म्हणजे आनंद तुम्हाला जो होतो ना, तो एंड रिझल्ट आणि तुमचं जे हॅपीनेस आहे ते दाखवायचं आहे युनिवर्सला. ती व्हायब्रेशन मॅच झाल्यानंतर तुमच्या त्या गोष्टी अचीव होतात, तुम्हाला त्या गोष्टी मिळतात. हे तुम्ही लक्षात ठेवायचे. त्यामुळे तुम्हाला अफर्मेशन असंच बनवायचं आहे. आणि तुम्हाला समजा लॉटरी ट्राय करायची असेल, समजा मॅनिफेस्टेशन केले तुम्ही की मला लॉटरी लागू दे, मग तुम्ही काहीतरी अमाऊंटची लॉटरी बघायची दुकानात जाऊन आणि युनिवर्सला असं सांगायचं की मला एवढी एवढी लॉटरी लागलेली आहे, म्हणजे माझ्या हातात तेवढे पैसे आलेले आहेत. आणि खरंच मला वाटतं एकदा ट्राय करून बघायला काय हरकत आहे ना. एखादी लॉटरी आणून काढून तुम्ही बघू शकता. मॅनिफेस्टेशन जर करायचं असेल तर तसंही करू शकता. म्हणजे अफर्मेशन मी याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये असं सांगते की कोणाला समजत नाही की अफर्मेशन कसे बोलायचे. तुम्ही पॉझिटिव्ह राहणं आणि प्रेझेंटमध्ये बोलणं ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. कोणाला समजत नाही की मी म्हणजे त्या प्रोसेसमध्ये बोलतात की आम्ही करतोय, आम्हाला भेटणार आहे, अशा गोष्टी नाही. मिळालेलं आहे, डायरेक्ट आमच्या हातात आलेलं आहे. आणि जी खुशी, जो आनंद तुम्हाला मिळणार आहे तो मी त्या गोष्टीतून तुम्हाला बोलायचं आहे आणि अफर्मेशन देत राहायचं आहे. अफर्मेशन केल्यामुळे तुम्ही पाहू शकता, जर तुमचं अफर्मेशन छान असेल, चांगलं असेल तर तुम्ही त्याची जादू पाहू शकता. कारण अफर्मेशनवरच तुमचं मॅनिफेस्टेशन अवलंबून असतं. त्यामुळे मला वाटलं आजचा व्हिडिओ मला बनवायला पाहिजे. जर तुम्हाला अफर्मेशनविषयी अजून काहीतरी समजत नसेल किंवा काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आणि असेच माझ्या चॅनेलवरती छान छान व्हिडिओ येत राहणार आहेत. तुम्हाला मॅनिफेस्टेशनविषयी माझ्या चॅनेलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे, काय असतं मॅनिफेस्टेशन. जर तुम्हाला आवडलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि असंच माझं चॅनेल बघत जावा. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तुर्तास तरी थांबते मी आता. धन्यवाद.